बुद्धीची देवता आणि सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या गणरायांचे घराघरात वाजत गाजत स्वागत झालेले आहे. त्यानंतर भाद्रपद शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे 17 सप्टेंबर 2024 रोजी लाडक्या बाप्पांचं विसर्जन होईल. यालाच अनंत चतुर्थी असंही म्हणतात. हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व अनंत चतुर्थीलाही आहे. यंदा अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती बाप्पांचं विसर्जन 17 सप्टेंबर रोजी होणार आहे. आज या व्हिडिओमध्ये श्री गणेशांची विधिवत उत्तर पूजा करून विसर्जन कशा प्रकारे करावं, विसर्जनाचा शुभ मुहूर्त कोणता आहे, विसर्जनाच्या वेळेस कोणता मंत्र बोलायचा आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री गणेश पूजेमध्ये आपण जे साहित्य वापरलेलं होतं, त्या साहित्याचं आपल्याला काय करायचंय, ही संपूर्ण माहिती मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अनंत चतुर्दशीचा दिवस गणेश विसर्जन करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा दिवस असला तरी अनेक कुटुंबामध्ये 1.5 दिवस, 3 दिवस, 5 दिवस आणि 7 दिवसात गणरायांचे विसर्जन केले जाते. पण अनंत चतुर्दशी हा सर्वात लोकप्रिय कालावधी आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला निरोप दिला जातो. सर्व भक्त ढोल ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप देतात आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालतात. विसर्जनाच्या वेळी मंत्रोच्चार, संगीत आणि नृत्यासह बाप्पाच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर नदी, तलाव किंवा समुद्रात मूर्ती विसर्जित केली जाते. यंदा अनंत चतुर्दशी ही 17 सप्टेंबर रोजी असणार आहे. तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचं विधिवत उत्तर पूजा करून विसर्जन करायचं आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पांचं विसर्जन करायचं आहे, पण तेही एका शुभ मुहूर्तावरती. पण त्याआधी सकाळी तुम्ही उठल्यानंतर देवपूजा झाली की तुमच्या गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला बाप्पांसाठी गोडाधोडाचा नैवेद्य तयार करून घ्यायचा आहे. बाप्पांच्या आवडीचे मोदक तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर बाप्पांच्या विसर्जनाचा एक विधी आहे. उत्तर पूजा तुम्हाला करावी लागते. तर 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पांच्या विसर्जनाचा शुभ मुहूर्त हा सकाळी 9:29 पासून ते दुपारी 2:04 असणार आहे. त्यानंतर दुपारी 3:35 पासून ते सायंकाळी 5:07 पर्यंत असणार आहे. याच काळामध्ये तुम्हाला बाप्पांचं विधिवत विसर्जन करायचं आहे आणि या शुभ मुहूर्तावरती तुम्हाला उत्तर पूजा देखील करून घ्यायची आहे. उत्तर पूजा करण्याआधी तुम्हाला आचमन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला संकल्प देखील सोडायचा आहे. तर एक ताम्हण तुम्हाला घ्यायचं आहे. ताम्हणावरती तुमचा उजवा हात पकडून तुम्हाला पळीने हातावरती पाणी सोडायचं आहे आणि आचमन करत असताना तुम्हाला ओम कृष्णाय नमः म्हणत ते पाणी प्यायचं आहे. त्यानंतर ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम नारायणाय नमः असं म्हणत 4 वेळा पाणी प्यायचं. 5व्या वेळेस तुम्ही ओम विष्णवे नमः म्हणायचं आणि ते पाणी तुम्हाला ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. आचमन करून झाल्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. बघा, ज्या दिवशी म्हणजे 7 सप्टेंबर 2024 रोजी श्री गणेशांची प्राणप्रतिष्ठा आपण घरामध्ये केली होती. त्या दिवशी आपण संकल्प केला होता आणि बाप्पांमध्ये प्राण आणले होते. आता तो संकल्प आपल्याला उत्तर पूजेच्या दिवशी सोडायचा असतो. कारण संकल्पाशिवाय कोणतीही सेवा किंवा पूजा पूर्ण होत नाही. संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो. म्हणून संकल्प करावा आणि आपल्याकडून ती सेवा निर्विघ्नपणे पार पडून घ्यावी यासाठी देवांकडे प्रार्थना करायची असते. म्हणून आपल्याला उत्तर पूजेच्या दिवशी देखील संकल्प करायचा आहे. हातामध्ये थोड्याशा अक्षदा, पळीने 2 पळ्या पाणी आणि एक फूल हातामध्ये घेऊन तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. त्यासाठी बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे, की बाप्पा मी तुमचं 10 दिवस मनोभावे पूजन केलेलं आहे. आज मी तुमची उत्तर पूजा करत आहे. तुमची कृपादृष्टी माझ्या घरावरती राहू द्या आणि असं म्हणत तुम्हाला संकल्प जो आहे तो सोडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला उत्तर पूजेला सुरुवात करायची आहे. तर थोडंसं पाणी घ्यायचं, त्यामध्ये फूल बुडवायचं आणि त्यानंतर तुम्हाला बाप्पांवरती ते फुलांनी पाणी शिंपडायचं आहे. म्हणजेच तुम्ही बाप्पांवरती पाण्याने अभिषेक करत आहात. त्यानंतर तेच फूल तुम्हाला पंचामृतामध्ये बुडवायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे. असं 3 वेळा तुम्हाला करायचं आहे. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर बाप्पांची तुम्हाला पंचोपचारे पूजा करायची आहे. ज्यामध्ये तुम्हाला बाप्पांना गंध, अक्षदा, फुलं, लाल रंगाचं जास्वंदाचं फूल, त्यानंतर दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. धूप, दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि बाप्पांना नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी बाप्पांची मनोभावे आरती करायची आहे.
आरती करून झाल्यानंतर आपण जो नैवेद्य तयार केला होता, जेही मोदक किंवा इतर काही साहित्य असेल, त्याची एक शिदोरी बाप्पांसोबत दिली जाते. मग ती शिदोरी एका कपड्यामध्ये बांधून बऱ्याच ठिकाणी मुरमुरे दिले जातात. तर ते मुरमुरे म्हणा किंवा मोदक म्हणा, एका लाल रंगाच्या कपड्यात बांधून तुम्हाला बाप्पांच्या जानव्याला ते बांधायचे आहे किंवा त्याची एक तुम्ही पोटली तयार करून ती पोटली बाप्पांच्या हातामध्ये बांधू शकता आणि अशा प्रकारे बाप्पांसोबत आपल्याला शिदोरी देखील द्यायची आहे. त्यानंतर बाप्पांना आपण ज्या अर्पण केलेल्या वस्तू आहेत, त्या काढून घ्यायच्या. बऱ्याच जणांकडे चांदीच्या वस्तू बाप्पांना अर्पण केल्या जातात. त्या वस्तू परत पुढच्या वर्षी बाप्पांचं आगमन झाल्यानंतर बाप्पांना घातल्या जातात. तर त्या वस्तू तुम्ही अर्पण केल्या असतील तर त्या काढून घ्यायच्या. त्यानंतर बाप्पांना अर्पण केलेलं लाल रंगाचं जास्वंदाचं फूल काढून घ्यायचं आहे. दुर्वांची जुडी देखील काढून घ्यायची आहे. बाप्पांजवळ जे आपण साहित्य पूजेमध्ये ठेवलेलं आहे, जसं की जोडविड्याच्या पानावरती आपण 5 फळं ठेवलेली आहेत, एक नाणं ठेवलेलं आहे. आता ते जे साहित्य आहे ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे. सोबतच तुम्ही रिद्धी-सिद्धी स्वरूप 2 सुपारी ठेवलेल्या आहेत, त्या काढून घ्यायच्या. त्या वस्त्रमाळा तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत. जी देव्हाऱ्यातील मूर्ती तुम्ही गणेश पूजेमध्ये ठेवली होती, ती देखील काढून घ्यायची किंवा तुम्ही जर सुपारी ठेवली असेल, तर ती सुपारी देखील तुम्हाला काढून घ्यायची आहे. बाप्पांसोबत तुम्ही जानवं आणि कापसाची वस्त्रमाळ ठेवू शकता. फूल आणि दुर्वा जे आहे त्या बाप्पांचं विसर्जन करत असताना खाली पडू शकतात, कोणाच्या पायदळी येऊ शकतात. म्हणून फूल आणि दुर्वा तुम्हाला काढून घ्यायचे आहेत. बाप्पांना जर तुम्ही फुलांचा हार घातलेला असेल, तर तो बाप्पांच्या सोबत गेला तरी चालतो. पण फुलं वगैरे जी खाली पडू शकतात, ती तुम्हाला काढून घ्यायची आहेत. तर गणेशांच्या मूर्तीची जी आपण प्राणप्रतिष्ठा केली होती, ती पार्थिव मूर्तीमध्ये आपण गणेश स्थापनेच्या दिवशी प्राण आणले होते. या 10 दिवसांमध्ये आपण मनोभावे श्री गणेशांचं पूजन केलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण गणेशांचं विसर्जन करतो, तर विसर्जनाच्या वेळेस एक अतिशय प्रभावी मंत्र आपल्याला बोलायचा असतो. जेणेकरून बाप्पांचं पुनरागमन आपल्या घरामध्ये पुढच्या वर्षी होईल, त्यासाठी बाप्पांकडे तुम्हाला प्रार्थना करायची असते. तर त्यासाठी तुम्हाला थोड्याशा अक्षदा हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्या अक्षदा उजव्या हातामध्ये पकडून तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे. तो मंत्र तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. यातु देवगणाः सर्वे पूजा मदाय पार्थिवा इष्टकाम सिद्धर्थम पुनरागमनाय च. हा मंत्र जो आहे तो तुम्हाला एक वेळा बोलायचा. त्यानंतर अक्षदा तुम्हाला गणपतींवरती अर्पण करायच्या आहेत. हा गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या वेळेस बोलायचा मंत्र आहे. यामुळे गणपती बाप्पांचं पुढच्या वर्षी आपल्या घरामध्ये निश्चितपणे आगमन होईल आणि बाप्पा जागृत अवस्थेमध्ये आपल्या घरामध्ये निवास करतील. गणपती विसर्जन करत असताना बरेच जण गणपतींसोबतच पूजेमध्ये वापरलेलं साहित्य विसर्जित करतात. जसं की गणपतीच्या पूजेमध्ये वापरलेली सुपारी असेल, रिद्धी-सिद्धीच्या स्वरूपातील सुपाऱ्या किंवा विडे जे आपण ठेवलेले आहेत पूजेमध्ये 5 किंवा 1 विडा ठेवलेला असेल, तर त्या विड्याचं देखील पाण्यामध्ये विसर्जन करता येतं आणि बरेच जण ते परत एखाद्या नवीन पूजेसाठी तेच साहित्य वापरतात. तसंही तुम्ही करू शकता. कारण कोणत्याही पूजेची सुरुवात ही श्री गणेशांच्या पूजेनेच होते. त्यामुळे यामध्ये जे आपण साहित्य वापरलेले आहे ते खराब होईपर्यंत तुम्ही परत वापरू शकता, हरकत नाही. शिवाय कलशामध्ये जी आपण 5 पानं घातलेली होती ती आपल्याला काढून घ्यायची आहे. ती देखील आपण गणपती बाप्पांसोबत पाण्यामध्ये प्रवाहित करू शकतो. बाप्पांना अर्पण केलेले हार, फुलं, दुर्वा तुम्ही एखाद्या कॅरी बॅगमध्ये जमा केलेले असतील, तर ते देखील तुम्हाला बाप्पांच्या विसर्जनाच्या दिवशी पाण्यामध्ये प्रवाहित करायचे असतात किंवा तुमच्या घराच्या आसपास एखादं झाड असेल, तुमच्या घरात एखादं झाड असेल, तर त्या झाडाखाली तुम्ही खड्डा करून त्या सर्व वस्तू दाबून देऊ शकता, जेणेकरून पाण्यामध्ये फारसं प्रदूषण होणार नाही. त्यानंतर बाप्पांची मूर्ती विसर्जनासाठी नेण्याआधी तुम्हाला बाप्पांची मूर्ती थोडीशी हलवायची आहे आणि ज्या चौरंगावरती आपण बाप्पांची मूर्ती स्थापित केलेली आहे, तो चौरंग देखील थोडासा तिथून हलवायचा आहे. त्यानंतर बाप्पांची मूर्ती तुम्हाला शिदोरी सकट आपण जी शिदोरी बांधलेली आहे बाप्पांच्या जानव्याला किंवा हाताला, त्या शिदोरी सकट बाप्पांना उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये ही बाप्पांची मूर्ती फिरवायची आहे. बघा, प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देखील बाप्पांना आपण आपलं सगळं घर दाखवतो. जेणेकरून बाप्पांची जी चैतन्य ऊर्जा आहे, ती संपूर्ण घरामध्ये प्रवाहित होईल. कारण या 10 दिवसांमध्ये बाप्पा हे जागृत अवस्थेमध्ये आपल्या घरामध्ये वावरत असतात. त्यांचं अस्तित्व घरामध्ये प्रकर्षाने जाणवतं. अगदी त्याच प्रकारे बाप्पांच्या विसर्जनाच्या दिवशी देखील बाप्पांना संपूर्ण घर दाखवावं, जेणेकरून बाप्पांच्या कृपेने आपल्या घरावरती कोणतीही संकट, विघ्न येणार नाहीत. त्यानंतर बाप्पांसोबत जे साहित्य आपल्याला घ्यायचं आहे, ते साहित्य घेऊन आपल्याला जिथे बाप्पांचं विसर्जन करायचं आहे, तिथे जायचं आहे. बऱ्याच ठिकाणी विसर्जनाच्या ठिकाणी गेल्यानंतर परत एकदा बाप्पांची आरती केली जाते. त्यामुळे तुम्ही आरतीचं साहित्य सोबत घेऊन जाऊ शकता. तिथे गेल्यानंतर परत एकदा बाप्पांची तुम्हाला आरती करायची आहे. त्यानंतर समुद्रात किंवा नदीमध्ये तुम्ही बाप्पांचं विसर्जन करणार आहात. तिथे गेल्यानंतर "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" असं म्हणत बाप्पांना विसर्जित करायचं आहे. जर तुम्ही घरच्या घरी बकेटमध्ये किंवा एखाद्या टबमध्ये बाप्पांचं विसर्जन करणार असाल,
तर तरी देखील तुम्ही परत एकदा तुमची इच्छा असेल तर तिथे टब जवळ किंवा बकेट जवळ नेल्यानंतर बाप्पांची आरती करू शकता आणि त्यानंतर बाप्पांना तुम्हाला पाण्यामध्ये किंवा टबमध्ये टाकायचं आहे. तर जिथे कुठे तुम्ही बाप्पांचं विसर्जन केलेलं आहे, तिथून तुम्हाला सोबत येताना 2 खडे घेऊन यायचे आहेत. नदीकिनारी किंवा समुद्रकिनारी केलेलं असेल, तर तिथून 2 वाळूचे खडे तुम्हाला घेऊन यायचे आहेत. थोडीशी माती किंवा रेती तुम्हाला सोबत आणायची आहे. आणि त्यानंतर बाप्पांचं जिथे आपण प्राणप्रतिष्ठा केलेली होती, त्या ठिकाणी आपल्याला हे आणलेले 2 खडे जे आहेत ते ठेवायचे आहेत आणि जी माती आपण सोबत आणलेली होती, ती आपल्याला संपूर्ण घरामध्ये थोडी-थोडी टाकायची आहे. असं केल्याने काय होईल, की बाप्पांचं जरी आपण विधिवत उत्तर पूजा करून विसर्जन केलेलं असलं, तरी देखील बाप्पांची कृपा आपल्या घरावरती राहील आणि वर्षभरानंतर परत एकदा बाप्पा आपल्या घरामध्ये जागृत असं स्वरूपात येतील आणि ते आपल्या घरामध्ये निवास करतील. आता जिथे आपण बाप्पांची स्थापना केलेली होती, जिथे आपण पूजेची मांडणी केलेली होती, जिथे आपण डेकोरेशन केलेलं होतं, ते डेकोरेशन आपल्याला त्याच दिवशी हलवायचं नाही. जी आपण समई तिथे प्रज्वलित केलेली आहे, ती समई दुसऱ्या दिवशीपर्यंत सुरू राहील किंवा जोपर्यंत त्यामध्ये असलेलं तेल आहे, तोपर्यंत ती जळत राहील याची काळजी घ्यायची. मुद्दामहून फुंकर मारून ती समई तुम्हाला विझवायची नाही. या पूजेमध्ये पाण्याने भरलेला जो कलश असतो, त्या कलशातील पाणी तुम्हाला थोडं-थोडं संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आणि उर्वरित पाणी तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता. त्यानंतर या पूजेमध्ये वापरलेल्या अक्षदा म्हणजेच तांदूळ दिव्याखाली ठेवलेल्या किंवा श्री गणेशांची स्थापना आपण जिथे केलेली होती, त्याखाली ठेवलेल्या कलशाखाली ठेवलेल्या अक्षदा ज्या आहेत, त्या तुम्हाला तांदळाच्या डब्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत. यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही. बाप्पांच्या आशीर्वादाने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल, तुमच्या घराची भरभराट होईल. आता हे जे साहित्य आपण पूजेसाठी वापरलेलं आहे, ते तुम्हाला त्या दिवशी म्हणजेच विसर्जनाच्या दिवशी तसंच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही सगळं सामान जे आहे ते काढून घ्यायचं आहे. ज्यामध्ये तुम्ही पूजेसाठी वापरलेली वस्त्र असतील किंवा चौरंग असेल, समई असेल किंवा लाइटिंग वगैरेचा वापर केलेला असेल, तर ते सर्व साहित्य तुम्हाला दुसऱ्या दिवशी काढून घ्यायचं आणि ते व्यवस्थित तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. गणपती बाप्पा मोरया.